आमच्याकडे आज 30-35 मुलगा पण येतो आणि बोलतो, "सर मला एस-आय-पी नको, मला एस-डब्ल्यू-पी द्या." सी हे 2 वेगळे प्रकार आहेत. एस-आय-पी इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, पैसे तुमचे गुंतवले जात आहेत. तुमचा पैसा तुमच्यासाठी मार्केटमध्ये पैसा कमवतोय. 365 डेज काम करतोय आणि तुमच्यासाठी एक मोठी अमाउंट जमा करतोय. एस-डब्ल्यू-पीचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. ओके. एक 30-35 मुलाने जर मला सांगितलं, की मला फायनान्शियल प्लॅन बनवायचा आहे. मला 45-50, 55 पर्यंत काम करायचं आहे आणि मी तिथून रिटायरमेंट होणार. त्याच्यासाठी आम्ही सांगतो, "तू आता एस-आय-पी कर. अग्रेसिव्ह फंडमध्ये एस-आय-पी कर." त्याला पार्ट करून देतो. हे पैसे घरासाठी, हे पैसे लग्नासाठी, हे पैसे मुलांच्या एज्युकेशनसाठी, हे पैसे रिटायरमेंटसाठी. आता काही झालं तरी त्या रिटायरमेंटच्या पैशाला हात लावायचा नाही. ते झाल्यानंतर तो मुलगा 55 पर्यंत आला. त्याच्याकडे झाले एक 3 करोड 5 करोड रुपये त्या एस-आय-पीने जमा केलेले. आता त्याला मी एस-डब्ल्यू-पी देणार. सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन करणार. म्हणजे मी त्याला सांगणार, की आता तुझे 5 करोड आहेत त्याचे आपण 6% विथड्रॉवल घेऊया. 6% विथड्रॉवल किती झाले? 30 लाख रुपये. महिन्याला 2.5 लाख रुपये. आज जो मुलगा 50,000, 1 लाख, 1.5 लाख पगार कमवतोय. त्याच्यासाठी 20-30 हजार रुपयाची एस-आय-पी फार मोठे नाहीये. पण ही अमाउंट एवढी होऊ शकते जर त्याने पेशंटली ठेवले तर.